सर्व सगळे खूप सारे इथे शूज शिवाय ऑप्शनच नाहीये. काय खातो काय पितो. आणि फ्रीजर सेक्शन फार मोठा. फ्रीज आणि एवढंच सांगायचं आहे. पोटी हीट व्हायला ऍक्च्युली आम्हाला खूप जणांनी विचारलं की तुम्ही नॉर्वेमध्ये कसं राहता, तुमचं घर कसं आहे, काय करता. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही आज एक ब्लॉग बनवू. तर आम्ही आज होम टूरचा ब्लॉग बनवलाय. आणि हे आहे आमचं घर. ऍक्च्युली ते 3 फॅमिलीज राहतात, ग्राउंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला. तर आम्ही राहतो ग्राउंड फ्लोअरला. आणि इकडे आहे पोस्ट बॉक्सेस, 3 पोस्ट बॉक्सेस आहेत. त्याचं तुमचे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, लेटर्स वगैरे सगळे इथेच येतील. कोणी सुद्धा डोअर बेल वाजून तुम्हाला ते द्यायला घरामध्ये येणार नाही. आणि याच्यावरती आपलं नाव सुद्धा लिहिलंय. आणि एवढ्या सगळ्या कचरा पेट्यांचं कारण म्हणजे इथे ओला कचरा, सुका कचरा आणि पेपर आणि ग्लास सगळ्यांसाठी वेगवेगळे पेट्या दिल्या. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा कचरा टाकतो तेव्हा आपल्याला तो सॅग्रिगेट करूनच टाकावा लागतो. आणि हे आहे की मला फार आवडतं. फार सुंदर आहे हे. आणि हे ऍपलचं झाड आहे. तर आपण आता आत जाऊया. हा आहे आमचा फॉयर एरिया. आणि याच्या इकडे आहे शू रॅक, ज्याच्यावरती तुम्हाला सगळे शूज दिसतील. कारण इथे वेदर फार थंड आहे, त्याच्यामुळे शूजच कामी येतात. त्याच्यामुळे सगळे शूज आहेत. आणि इकडे आहे जॅकेट्स अडकवण्यासाठी हँगर. इथे जॅकेट्स तर मस्त आहे. कोणीच जॅकेट न घालता बाहेर नाही जाऊ शकत, एवढी थंडी असते. या साईडला आहे आमची बेडरूम. ऍक्च्युली बेडरूम थोडीशी छोटी आहे, बट याचा एक मेन ऍडव्हान्टेज आहे की छोटी असल्यामुळे रूम गरम व्हायला फार कमी वेळ लागतो. म्हणजे हा आहे आमचा पोर्टेबल हीटर, ज्याने आम्ही रूम हिटिंग करतो. आणि हे आहे आमचं वॉर्डरोब, जे की आता दाखवण्यासारखं नाहीये, फार मेसी झालंय. या डोअरच्या मागे थोडीशी स्पेस आहे, तिथे आम्ही बॅग्स वगैरे ठेवले. आणि हा आहे आमचा एक जुगाड. ऍक्च्युली इथे वॉशिंग मशीन घरात नसून स्टोरूम मध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही जे काही कपडे धुवायला टाकायचे ते आम्ही याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो. हे आहे आमचं बाथरूम. जनरली नॉर्वेमध्ये तुम्हाला मोर ऑर लेस असं स्ट्रक्चर पाहायला भेटेल. फक्त स्पेस कमी जास्त असू शकते. इथे स्पेस थोडी कमी आहे, पण सगळं काही सेट आहे. म्हणजे बघा, इकडे वॉश बेसिन दिलंय आणि त्याच्यावरती मिरर दिलाय. त्याच्या मिररच्या आतमध्ये कॉस्मेटिक्स ठेवायला जागा दिली आहे. बेसिनच्या खाली एक शेल्फ आहे आणि इकडे सुद्धा शेल्फ आहे. म्हणजे छोटंसं बाथरूम असून खूप सारा स्पेस दिलाय गोष्टी ठेवण्यासाठी. हा आहे बाथिंग सेक्शन. जनरली नॉर्वेमध्ये सगळीकडे असाच बाथिंग सेक्शन पाहायला भेटेल, म्हणजे क्लोज तसा. कारण इथे जनरली बाथरूम मध्ये तरी फ्लोअर हीटर असतातच, मे बी कम्फर्टसाठी किंवा फ्लोअर उडन असल्यामुळे सुद्धा ते खराब, वॉटर स्पिलेज जास्त होऊन ते खराब होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे एवढा सेक्शन आंघोळीसाठी असा दिलेला आहे. आणि लास्ट म्हणजे कमोड. युरोपची स्पेशालिटी तुम्हाला माहितीच असेल. इथे हँड स्प्रे, जेट स्प्रे नसतो. आणि हे आहे आमचे लिव्हिंग रूम. आणि ही आमची सगळ्यात फेवरेट अशी जागा आहे, कारण आम्ही दिवसाचा मोस्ट ऑफ द टाइम इथेच असतो. आणि इथे विंडो मध्ये खूप छान व्ह्यू दिसतो. जेव्हा स्नो पडत असतो तेव्हा फार मजा येते. आणि या साईडला दिलेले आहे रॅक. ऍक्च्युली इथे सगळीकडे ड्रायर यूज करतात, बट आम्हाला ड्रायर नाही मिळाला, त्याच्यामुळे आम्ही हे कपडे वाळू घालण्यासाठी आम्ही याचा यूज करतो. आणि इकडे आहे टीव्ही. That's all about our living room. आणि हे आहे आपलं किचन. हे
हे किचन मला फार आवडतं कारण इथे सगळ्या गोष्टी अशा सेट अशा आहेत. म्हणजे या साईडला आहे डायनिंग टेबल, ज्याचा उपयोग आम्ही जेवण करण्यासाठी नाही करत, पण इथे मी माझा चॉपिंग सेक्शन बनवलाय. आणि या साईडला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन, जो की फार युजफुल आहे. आणि याच्या खाली हा गेलाय डिश वॉशर. आणि हा मिक्सर, इथे मला कुठेच मिक्सर कोणत्या शॉप मध्ये मिक्सर नाही भेटला, हा इंडियामधून आणला ऍक्च्युली. आणि इथे खूप सारे शेल्फ दिलेत. इथे लागणारी सगळी बेसिक भांडी दिलेत त्यांनी, म्हणजे प्लेट्स, डिशेस, बाउल्स, ग्लासेस, सगळं काही. आणि मेन म्हणजे इथे ना पिण्याचं पाणी भरून ठेवायला किंवा फिल्टर याची काहीच गरज नाहीये. टॅप वॉटर आपण पिण्याचं पाणी म्हणून यूज करू शकतो. आणि याला गरम आणि गार दोन्ही पाणी येऊ शकतं. प्लस इकडे आहे वॅफल मेकर मशीन, ज्याचा यूज आम्ही वॅफल बनवायला नाही पण टोस्ट बनवायला करतो ऍक्च्युली. आणि हे जे मार्बल सारखं दिसतंय किचन कट्टा, हा ऍक्च्युली मार्बलचा नसून हा वुडनचा आहे. त्याच्यामुळे कोणत्याच गरम गोष्टी, गरम पातेलं वगैरे आपण याच्यावरती ठेवू नाही शकत. त्याच्यामुळे असे इन्सुलेटर्स दिलेले आहेत. आणि हा आहे आमचा जुगाड. ऍक्च्युली हे आम्हाला इथे सापडलं, इथे हॉटपॉट नाही भेटलं म्हणून आम्ही याचा उपयोग चपाती ठेवण्यासाठी म्हणून करतो. याच्यामध्ये आम्ही अल्युमिनियम फॉइल ठेवली आणि त्याच्यामध्ये चपाती गरम राहू शकते. आणि याचा उपयोग आम्ही परात म्हणून करतो. ओके, हे आहे आमचं स्टोव्ह. ऍक्च्युली याला इंडक्शन नाही म्हणू शकत कारण याच्यावरती हॉट प्लेट आहेत आणि याच्या खाली अटॅच्ड असं ओव्हन आहे, ज्याचा आम्ही यूज करायला लागलो आता. आणि हा आहे रेफ्रिजरेटर. याच्यामध्ये फ्रीजर सेक्शन हा मोठा असतोच, म्हणजे जनरली इथे सगळं काही फ्रोझन मिळतं, म्हणजे मीठ, मासे, चिकन, व्हेजिटेबल सुद्धा फ्रोझन मिळतात. त्याच्यामुळे आमचा वरच्या सेक्शन पेक्षा खालचा सेक्शन जास्त भरलेला दिसेल. आणि व्हेंटिलेशन साठी ही आहे छोटीशी विंडो. हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.